नमस्कार मंडळी. व्हिडिओ बनवायचा निमित्त एवढंच आहे की पेणमधला सर्वात मोठा आणि पहिला साखरचौथ गणेशोत्सव म्हणजे श्री गणेश मित्र मंडळ कुंभाराळी. तर यावर्षी आमच्या मंडळाला 25वं वर्ष पूर्ण होतंय आणि हा रौप्य महोत्सव कसा साजरा होतोय, त्याचं कशा रीतीने पारंपरिक रीतीने त्याचं जागरण होतंय, त्याचं रूप कसं आहे आणि त्याचा विसर्जन सोहळा कसा होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय बाय. तर यंदा कुंभाळीच्या राजाने श्री मार्तंड मल्हारी देवाचे रूप अवतरलेलं आहे. सर्वांचे असे कुलदैवत म्हणजे खंडोबा हे प्रत्यक्ष कुंभाळीच्या राजाच्या रूपात आलेत असं वाटतं. म्हणूनच इथे दर्शनासाठी खूप गर्दी होती. नंतर मी सुद्धा दर्शन घेतले. त्यानंतर सुरू झाला तो म्हणजे राजाचा जागरण सोहळा. तोही अगदी पारंपरिक पद्धतीने बरं का. नेक्स्ट डेला आम्ही झालो रेडी राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी. सर्व मुली खूप एक्सायटेड होत्या आणि फायनली आम्ही नाचायला सुरुवात केली. सो हा होता आमच्या राजाचा पहिला मानाचा हार, जो की पाटील इव्हेंट DJ डिस्को लाईट यांच्याकडून होता. नंतर हा फर्स्ट फायर शो झाला. त्यानंतर आम्ही परत नाचायला सुरुवात केली. थोडं नाचून झाल्यावर हा झाला सेकंड फायर शो. आणि मग कुंभाळीच्या राजाचा मानाचा दुसरा हार आला, जो की बर्थडे ग्रुपकडून होता. नंतर झालं ते म्हणजे थर्ड फायर शो. तिथे सुद्धा सर्वांनी खूप एन्जॉय केलं. सो हाय गाईज, आता आमचा डीजे पण झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे गणपती विसर्जनाला. तर आम्ही आता देव विसर्जन करायला चाललेलो आहोत. पेणमधला पारंपरिकरित्या विसर्जन होणारा गणपती म्हणजे कुंभाराळीचा राजा. राजाने दिला जाता जाता कुंभाळेकरांना आशीर्वाद.